नमस्कार, मी विशाल. आज पुन्हा एकदा आपण जाणार आहोत दक्षिणेकडे. दक्षिणेकडे म्हणजे अर्थात तशी चर्चा आणि वातावरण तिथे आणि जाण्यासारखा प्रसंग आहे, औचित्य निमित्त आहे. आता तुम्ही म्हणाल पुन्हा एकदा काय, म्हणजे अर्थातच तामिळनाडूत कोण भाग 2. तामिळनाडूच्या आखाड्यात तुमचं स्वागत आहे. तामिळनाडूमध्ये कोण म्हणजे जया की करुणा या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात आपण द्रमुक, अण्णा द्रमुक आणि तिसऱ्या आघाडीचा प्रचार पाहिला. बरं, त्याचबरोबर आपण अम्मा कॅन्टीनचा फेरफटका देखील मारला. दारूबंदी करायला लावणाऱ्या 100 विधवांना भेटलो आणि चेन्नईतल्या तंजावर मराठी लोकांशी गप्पा देखील आपण मारला. आता दुसऱ्या भागात आज सुरुवातीला या निवडणुकीतला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आज आपण बघणार आहोत आणि तो म्हणजे फुकट गोष्टी वाटण्याचे वायदे आणि त्याभोवती फिरणाऱ्या ह्या सगळ्या निवडणुका. All the way from India. तामिळनाडूच्या राजकारणात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे निवडणुकीपूर्वी कोणती राजकीय पार्टी कोणती गोष्ट मोफत देण्याचं आश्वासन देते. करुणानिधींनी सांगितलं होतं की मी सगळ्यांना TV मोफत देईन आणि त्यांनी बऱ्याच अंशी त्यांचं आश्वासन पाळलं सुद्धा. जयललितांनी म्हटलं की मी मोफत मिक्सर्स देईन, ग्राइंडर्स देईन, पंखे देईन, सायकल्स देईन. आता आपण पाहूया की त्यांनी दिलेलं आश्वासन खरंच पाळलं आहे का. आपण तंजावरच्या नॉर्थ गेट परिसरात आहोत आणि इथल्या एका घरामध्ये आपण जाऊन तपासून पाहणार आहोत की लोकांना या सगळ्या गोष्टी मिळाल्या आहेत का. वणक्कम. युअर नेम अम्मा? लीमा रोसली. लीमा रूसी. यू गॉट फ्री सायकल, मिक्सर, ग्राइंडर, इंगर काय फॅन. फॅन. अच्छा, हा इथेच त्यांनी फॅन ठेवलाय. या मे महिन्याच्या उकाड्यात त्यांना हा पंखाच वारा देतोय असं दिसतंय, पण इथे मला वाराच येत नाहीये हाताला. वात इल्लय, वात इल्लय, काट नाही. नाही कात नाही. काट नाही. म्हणजे इथे पंखा तर दिलाय, जयललितांचा फोटो दिसतोय, पण इथे अजिबात इथे या पंख्याला काय माहिती वाराच येत नाहीये. पण ठीक आहे, किमान पंखा असल्याचं समाधान तरी आहे. हा मिक्सी आहे, इथे जयललितांचा फोटो इथे पण आपल्याला दिसतोय आणि त्याच्यावरती त्यांनी 15-16 त्यांचं वर्ष पण घातलंय ज्या निवडणुकीत हे आश्वासन दिलं होतं. आणि या मिक्सीच्या इथे मागच्या बाजूला कोणत्याही कंपनीचं वगैरे नाव नाही, तर सरकारचं नाव दिलेलं आहे. हा तमिळनाडू सरकारचा लोगो आपल्याला दिसतोय. TV व्यवस्थित काम करतोय असं आपल्याला दिसतंय. त्याच्यावरही कोणत्याही कंपनीचं नाव लिहिलेलं नाही, तमिळनाडू सरकारचा एम्ब्लेम आलाय आणि त्यानंतर TV सुरू झालाय. ह्याच्यातलं एक वेगळे पण मला जे दिसलं ते म्हणजे जयललितांनी ज्या गोष्टी वाटल्या आहेत तिथे जयललितांचा फोटो आहे, पण करुणानिधींनी ज्या गोष्टी वाटल्यात त्याच्यावर करुणानिधींचा फोटो नाही आहे, तमिळनाडू सरकारचा फोटो आहे. या सगळ्या आणखीन एक गोष्ट राहिली ती म्हणजे सायकल एंगर का सायकल. इथे त्यांना एक सायकल पण मिळाली आहे. इथे ही मिळालेली सायकल आहे आणि याच्यावर पण इथे पुढे तमिळनाडू सरकारचा लोगो आपल्याला दिसतोय, पण कोणत्याही नेत्याचा फोटो दिसत नाहीये इथे. अम्मा करुणानिधी, अम्मा सायकल. म्हणजे ही सायकल पण जयललितांनीच दिलेली आहे, पण यावर त्यांचा फोटो मात्र दिसत नाहीये. या सगळ्या लोकांना जरी या गोष्टी मोफत मिळाल्या असल्या तरी पण सरकारी तिजोरीवर त्याचा खूप मोठा फटका बसतोय. फक्त मिक्सर ग्राइंडर वाटण्यामध्ये 7,000 कोटी रुपये सरकारला सबसिडी म्हणून द्यावे लागले होते. पण एक विशेष आहे की या गोष्टींची आश्वासनं दिली जात आहेत आणि ती पाळली सुद्धा जात आहेत. वोट अम्मा करुणानिधी. करुणानिधी वाय அவர் செய்யறதுதான் எங்களுக்கு பிடிச்சிருக்கு. அவரோட டிவி எத்தனை வருஷம் ஓடுது, இவங்க ஃபேன் கொடுத்து 6 மாசம் தான் ஆகுது, ஓடலை, ஏமாத்துறாங்க. ओके, त्या म्हणतायत की करुणानिधींनी इतक्या वर्षांपूर्वी दिलेला TV अजूनही चाललाय, पण अम्माच्या पंख्यातनं काही हवा येत नाहीये आणि त्यामुळे त्या करुणानिधींनाच मत देतील. मजेचा भाग जरी सोडला तरी पण ही फार गंभीर बाब आहे की तमिळनाडूच्या राजकारणात अशा गोष्टींची मोफत आश्वासनं देऊनच निवडणुका जिंकल्या किंवा हरल्या जातात. हे इथल्या राजकारणाचं एक वैशिष्ट्य सुद्धा म्हणता येईल. व्हिडिओ जर्नलिस्ट राजासोबत आशिष दीक्षित, IBN लोकमत, तंजावर. आपण पाहतोय की
वेगवेगळ्या वस्तू या निवडणुकीच्या निमित्ताने खरं तर जनतेला दिल्या जातात. त्या वस्तूच्या निमित्तानं ह्या वस्तू कोणी दिलेल्या आहेत, कोण निवडून आलेले आहे, या सगळ्या आठवणी या लोकांच्या मनात राहतात. पण जसं आता या महिला म्हणाल्या की टी.व्ही. व्यवस्थित चालतोय, तो करुणानिधींनी दिला होता, पंखा अम्माने दिलेला आहे, तो मात्र व्यवस्थित चालत नाहीये, म्हणून आम्ही आता करुणानिधींना मतदान करण्याचा विचार करतोय. म्हणजे जसं आशिष म्हणाला, ही खरंच गंभीर बाब आहे. कारण विकासाचा मुद्दा जो आहे त्या विकासाच्या मुद्द्याला लक्षात घेऊनच मतदान होणं लोकशाहीमध्ये अभिप्रेत असतं. पण इथे लोकांना फुकट गोष्टींची आश्वासनं देऊनही आपण निवडणुका जिंकू असा विश्वास तामिळनाडूतल्या पक्षांना नसावा. म्हणूनच इथे मोठ्या प्रमाणात पैसे देखील वाटण्यात येतात. पैसे वाटणं हा तामिळनाडूतल्या निवडणुकीतला एक पारंपरिक आणि अविभाज्य घटक आहे. आश्चर्य वाटलं ना? चला बघूयात. मतदानाला अवघे काही तास उरले असताना तामिळनाडूतल्या तिरुप्पूर जिल्ह्यात पैशांनी भरलेले 3 ट्रक्स पकडण्यात आलेत. यात 570 कोटी रुपयांची रोकड मिळाली आहे. तामिळनाडूचा इतिहास पाहता इथे निवडणूक आयोगाची पथकं दिवस रात्र डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवतात. गेल्या महिन्यात 100 कोटी रुपये पकडण्यात आलेत. शरद कुमार सारख्या नेत्याच्या गाडीतही कॅश सापडली आहे. एक वोट के लिए 500 रुपये दे रहे हैं चेन्नई में और रूरल एरियाज में 300 या 500 एक वोट के लिए. ये दोनों पार्टीज ही करते हैं. जो दो बड़े पार्टीज हैं जो डीएमके और एआईडीएमके, ये दोनों ऐसे हैं. 2009 से ये चल रहा है और अभी बहुत ही बड़े मतलब हाँ ये बड़े स्केल में चल रहा है. अगर पब्लिक बताएंगे कि ये पॉलिटिशियन, ये कैंडिडेट मेरे पास मुझे मगर ब्राइब करने का कोशिश कर रहा है, अगर पब्लिक कॉल करके बताएंगे तो इलेक्शन कमीशन कुछ स्टेप ले सकते हैं. अगर पब्लिक नहीं बताएंगे और कैंडिडेट भी नहीं बताएंगे तो इलेक्शन कमीशन क्या करेंगे? तामिळनाडूत बंगालप्रमाणे निवडणुकीत हिंसा होत नाही, पण सर्रास आणि सराईतपणे पैसे वाटण्याच्या बाबतीत या राज्याचा हात कुणीही पकडू शकत नाही. असं म्हणतात की 2009 साली करुणानिधींचा थोरला मुलगा अळगिरी यांनी तिरुमंगलमच्या पोटनिवडणुकीत पैसे वाटले आणि विजय मिळवला. त्यानंतर अण्णा द्रमुकनेही हाच मार्ग स्वीकारला. द्रमुक आणि अण्णा द्रमुक या दोन्ही पक्षांकडे पैसे वाटण्यासाठी आता एक शिस्तबद्ध यंत्रणा आहे. हे काम आता इतक्या बेमालूमपणे होतं की निवडणूक आयोग आणि पोलीस फारसं काही करू शकत नाहीत. सारीच काही कमाल वाटतंय. चला पुढे बघूयात की महाराष्ट्रात सैराटमुळे ऑनर किलिंग आणि आंतरजातीय विवाहांचा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेत आलाय. तामिळनाडूत तर हा निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा आहे. एका दलित तरुणाच्या हत्येमुळे तिथे दलित विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण झालाय. वीस वर्षांच्या कौसल्यावर तिच्याच जवळच्या लोकांनी जीवघेणा हल्ला केला. कौसल्या आणि तिचा नवरा शंकर मार्च महिन्यात उदुमलई पेठमध्ये शॉपिंग करून परत येत होते तेव्हा त्यांच्यावर भर दिवसा कोयत्याने वार करण्यात आले. बाईकवरून आलेल्या 6 जणांनी या जोडप्यावर भर रस्त्यात हल्ला केला. कारण कौसल्या तेवर या ओबीसी जातीतली आहे तर शंकर दलित होता. अनेक दिवस हॉस्पिटलमध्ये काढल्यानंतर कौसल्याचा जीव कसा बसा वाचला, पण शंकर मात्र गेला. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलं. पण राज्यातले 70% मतदार ओबीसी असल्यामुळे कोणताही मोठा नेता शंकरच्या बाजूने बोलला नाही. 2012 से हो रही है ये जो ओबीसी कंसोलिडेशन बोलते हैं, जो 3 मेन ओबीसी कास्ट हैं, जाति हैं यहाँ पे, एक तेवर, गाउंडर, वनियर, और ये तीनों अभी कंसोलिडेट हुए हैं, एक हो गए हैं. कास्ट तो पॉलिटिक्स में इट हैज़ ऑलवेज बीन अ फैक्टर, पर अभी ये थोड़ा वायलेंस का फॉर्म लिया है और ये बहुत डेंजरस है. इसको ये जो बड़े पार्टीज हैं इसको कंट्रोल करने के लिए कुछ करना है. पर बड़े पार्टीज इस वायलेंस के बारे में कुछ बोल ही नहीं रहे हैं ना. वही प्रॉब्लम है. जो जब ये शंकर का वो उडमलाई पेट का जो दलित मर्डर हुआ था, करुणानिधि और स्टालिन बहुत देर के बाद बोले कि ये लॉ एंड ऑर्डर प्रॉब्लम है. ये लॉ एंड ऑर्डर प्रॉब्लम नहीं था, ये कास्ट प्रॉब्लम था, ये एंटी दलित प्रोपेगेंडा था, मतलब एंटी दलित मर्डर था ये. और इसको लॉ एंड ऑर्डर प्रॉब्लम बोलने से वो उसको दबा रहे हैं, वो छोटा कर रहे हैं. वो जयललिता अभी तक एक बात भी नहीं बोली. 2 वर्षांपूर्वी इलवर्सन नावाच्या दलित मुलाने दिव्या नावाच्या मुलीशी लग्न केलं. दिव्या वन्नियर नावाच्या ओबीसी समाजातली आहे.
तिच्या चिडलेल्या भावंडांनी इलवर्सनचं धर्मपुरी जिल्ह्यातलं अख्खं गाव जाळून टाकलं. गेल्या 3 वर्षात तामिळनाडूमध्ये ऑनर किलिंगच्या अशा 81 घटना घडल्या आहेत. फक्त VCK सारखे दलित पक्ष आणि डावे पक्ष यांनीच या घटनांचा निषेध केलाय. तामिळनाडूत 22% दलित मतदार असले तरी 70% OBC आहेत. आणि आता दलित विरुद्ध OBC असा संघर्ष निर्माण झाला असताना द्रमुक किंवा अण्णा द्रमुक OBCंना दुखावू इच्छित नाहीयेत. जाती व्यवस्थेविरुद्ध सुरू झालेली द्रविड चळवळ आता फक्त OBCंच्या राजकारणापुरती उरली आहे. तामिळनाडूत 60च्या दशकात द्रविड राजकारण सुरू झालं. पुढे 72 साली द्रमुकमधून फुटून अण्णा द्रमुकची स्थापना झाली. तेव्हापासून या 2 पक्षांमध्ये सत्ता विभागली गेली आहे. काँग्रेसचं महत्त्व दिवसेंदिवस कमी होत चाललंय. भाजप इथे पाया निर्माण करण्यासाठी मोठे प्रयत्न करत आहे, पण त्याला फारसं यश मिळताना दिसत नाहीये. तामिळनाडूतल्या मतदारांना नेमकं काय हवंय हे कदाचित राष्ट्रीय पक्षांना कळतच नाहीये. तामिळनाडूच्या राजकारणात राष्ट्रीय पक्षांचं महत्व कमीच आहे. काँग्रेसला 5-6 जागा तरी मिळतात, पण भाजपची अवस्था फारच बिकट आहे. आता इथे नरेंद्र मोदींची सभा सुरू आहे आणि लोक इथे मोडी मोडी अशा घोषणा देत आहेत. इथे मोदींना मोडी असं म्हटलं जातं. गर्दी सुद्धा झाली आहे. 2014 साली नरेंद्र मोदींची लाट आली होती, त्यावेळेस भाजपला बऱ्यापैकी मतं सुद्धा मिळाली, एक जागाही मिळाली होती. पण आता परिस्थिती फार वेगळी आहे. भाजपच्या सोबत जे मित्र पक्ष आले होते ते सगळे सोडून गेले आहेत. भाजप तामिळनाडूमध्ये एकाकी पडला आहे आणि आता त्यांना उमेदवार सुद्धा मिळवणं फार कठीण जात होतं. त्यांच्याकडे मुद्दे सुद्धा नाही आहेत. तामिळनाडूमध्ये दारूबंदीचा मुद्दा असेल, पाणी टंचाईचा मुद्दा असेल किंवा शेतकऱ्यांचे मुद्दे असतील आणि भाजपचे नेते इथे येऊन राष्ट्रीय मुद्द्यांवरती बोलतात. ते लोकांना कितपत रुजतात ते माहीत नाही. ते आपल्याला 16 मेच्याच दिवशी कळेल. आणखीन एक मुद्दा म्हणजे स्थानिक नेतृत्व नाही आहे. तमिळमध्ये बोलू शकतील असे यांच्याकडे नेते सुद्धा नाही. सगळे दिल्लीतून येऊन नेते हिंदी इंग्लिशमध्ये भाषण करतायत जे तमिळमध्ये अनुवादित केले जात आहेत. त्यामुळेच भाजपला अशी अपेक्षा होती की ते प्रचारासाठी रजनीकांतला आणतील. रजनीकांत अतिशय लोकप्रिय अभिनेता आहे, आपल्याला माहिती आहे. आणि तमिळनाडूमध्ये त्याला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार करावा अशी सुद्धा त्यांची इच्छा होती. पण रजनीकांत एकदा राजकारणाच्या जवळ आलाय आणि त्यानंतर त्याने राजकारणापासून दूर राहणंच पसंत केलं आहे. त्याने स्पष्टपणे नकार दिला प्रचार करायला किंवा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार व्हायला. आणि त्यामुळे आता भाजपची अवस्था तामिळनाडूत तरी फारच बिकट झालेली दिसते. निवडणुकीची प्रचार सभा म्हटली म्हणजे गर्दी ही आलीच. आणि ती सभा जेव्हा तामिळनाडूत असते, जिथे लोकांना राजकारणात भयंकर रस आहे, तिथे असा हा जनसागर उसळतो. आपण पाहतोय सोनिया गांधी आणि करुणानिधी यांची ही संयुक्त सभा सुरू आहे आणि लोक मोठ्या संख्येने आलेले आहेत. अगदी तमिळ स्टाईल मोठमोठाले कटआउट्स लागलेले आहेत. आणि काही वेळापूर्वी सोनिया गांधींचं भाषण झालं. त्यांनी इंग्रजीमधून भाषण केलं. त्या भाषणाचा तामिळमध्ये अनुवाद करण्यात आला. इथे मला लोकांनी सांगितलं की भाजपचे नेते हिंदीतून बोलतात आणि त्याचा तामिळमधून अनुवाद होतो. हे आम्हाला अजिबात आवडत नाही. तामिळनाडूच्या भूमीत हिंदी बोललेलं आम्हाला आवडत नाही. हे कदाचित भाजपच्या नेत्यांना ठाऊक नसेल, पण काँग्रेसच्या नेत्यांना मात्र चांगलंच ठाऊक आहे. सोनिया गांधींच्या आजूबाजूला जर आपण पाहिलं तर 2G घोटाळ्यातले अनेक आरोपी बसलेले आहेत. कनिमोळी आहेत, ए राजा आहेत, मारन आहेत. मग आपल्याला असं वाटतं की या घोटाळेबाज पक्षासोबत काँग्रेसने मुळात युती तरी का केली. पण तामिळनाडूमध्ये मुद्दे वेगळेच आहेत. केंद्रातले मुद्दे वेगळे असतात, राज्यातले वेगळे असतात. इथे पाणी टंचाईचा मुद्दा आहे, इथे दारूबंदीचा मुद्दा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे मोफत काय देतात हा मुद्दा आहे. करुणानिधींनी आत्ताच जाहीर केलंय की ते राज्यातल्या सगळ्या BPL कार्डधारक शेतकऱ्यांना मोफत स्मार्टफोन्स देणार आहेत आणि त्यामुळे पब्लिक जाम खुश झालेली आहे. इथे टाळ्यांचा कडकडाट झाला. हे सगळे मुद्दे इथे सुरू असतानाच मला एका गोष्टीची आठवण झाली. ती म्हणजे ज्यावेळेस 3ऱ्या आघाडीचं सरकार होतं, सोनिया गांधी नव्या काँग्रेसच्या अध्यक्ष बनल्या होत्या आणि राजीव गांधींच्या मारेकऱ्यांचा संबंध हा द्रमुकशी जोडला गेला होता. म्हणून सोनिया गांधींनी त्या सरकारचा पाठिंबा काढला होता. सरकार कोसळलं होतं. आज त्याच सोनिया गांधी आणि तेच करुणानिधी एका मंचावर आहेत आणि लोकांना सांगतायत की आम्ही किती चांगले मित्र आहोत, आम्ही किती चांगली एकत्र मिळून सत्ता राबवू. राजकारणामध्ये काहीही शक्य होऊ शकतं. व्हिडिओ जर्नलिस्ट राजासोबत आशिष दीक्षित, IBN लोकमत, चेन्नई. खरंय, राजकारणामध्ये या निवडणुकीच्या आखाड्यामध्ये काहीही होऊ शकतं. चला, यानंतर इथे वेळ झाली एका ब्रेकची आणि ब्रेक नंतर आपण जाऊयात मराठ्यांच्या तंजावरात आणि पाहूया या निवडणुकीचं भोसले कनेक्शन. पहा फक्त IBN लोकमत.
तामिळनाडूत कोण यामध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तामिळनाडूच्या तंजावरमध्ये आहे विधानसभा निवडणुकीचं भोसले कनेक्शन. जाऊया मराठ्यांच्या या दक्षिणेकडच्या राज्यामध्ये. महाराष्ट्रापासून 1,500 किलोमीटर दूर तंजावरच्या या अनोळखी भूमीत 350 वर्षांपूर्वी एकोजीराजे आले आणि त्यांनी हे राज्य वसवलं. आज त्यांच्या कर्तृत्वाच्या खुणा पाहण्यासाठी किंवा सरफोजीराजे दुसरे यांनी जगभरातून गोळा केलेल्या मौल्यवान गोष्टींचा खजिना पाहण्यासाठी फक्त महाराष्ट्रातलेच नाही तर देशातले अनेक पर्यटक इथे तंजावरमध्ये रोज येत असतात. तंजावरमध्ये 350 वर्षांपूर्वी आलेल्या मराठी लोकांचे सुमारे 1 लाख वंशज आजही तमिळनाडूत राहतात. त्यातले सुमारे 40,000 आजही तंजावरमध्ये राहतात आणि मराठी भाषा बोलतात. जवळजवळ तंजावर डिस्ट्रिक्टला एक 40,000 मराठा लोक आहेत, पीपल आहेत. तिथे मग त्यांनी येतानाच गोंधळ करणार भटजी लोक सगळ्यांना तिथं घेऊन आलेत. ते सगळं तर तंजावरला आसपासच तंजावरलाच आहेत. मग ते म्हणजे जॉब करतात म्हणजे सर्व्हिस सेक्टरमध्ये आहेत की शेतीवाडीमध्ये आहेत? सगळ्यात मिक्स आहेत. सर्व्हिस सेक्टरला आहेत, शेती वगैरे करते आहेत, लँडलॉर्ड असं सगळ्यात मिक्सच आहेत. तंजावरच्या गादीवर असलेले बाबाजी राजे भोसले आणि त्यांचे भावंड तामिळनाडूतल्या राजकारणापासून दूर राहिले. पण भोसले घराण्यातले सतीश कुमार भोसले हे आता राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले असून भाजपचे सचिव झाले. त्यांना निवडणूक लढवण्याचीही इच्छा आहे. BJP is growing and this election will be getting not more than 3-4 seats 100%. I mean, let me tell you the correct statistics. Like we are expecting things to be happening now. सक्रिय राजकारणात तुम्ही आहात, निवडणुकीच्या राजकारणात यायचंय का? यू वॉन्ट टू बी देअर इन द इलेक्टोरल पॉलिटिक्स? Yeah, actually, I'm looking for such kind of opportunity, but maybe not now. Little later. Still, I mean, so many works to be done. I need to do a lot of groundwork and all other things. So, I mean, like, we are interested, but let me wait for that opportunity to come. तंजावरमध्ये शिवसेनेनेही उमेदवार उभा केलाय. पण तामिळनाडूच्या द्रविड राजकारणात भाषिक अल्पसंख्याकांच्या आवाजाला फारसं महत्व नाहीये. चला पुन्हा एकदा तोच प्रश्न कायम आहे की अम्मा की करुणानिधी. आता याचं उत्तर जनताच देऊ शकणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्याला लवकर कळेलच की कोण जिंकून येत आहे. पण या भाग 2 मध्ये आज आपण इथे थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.